हॅलो स्टुडंट्स, आय एम प्रमिला मॅम. तर आज आपण इयत्ता 9वीच्या पुस्तकातील संतवाणी पाहणार आहोत. शीर्षक आहे भेटी लागी जिवा. तर भेटी लागी जिवा म्हणजे काय? तर भेट म्हणजे भेटी लागी जिवा. लागी म्हणजे आस लागणे, भेट म्हणजे भेटण्याची, जिवा म्हणजे जीवाला. तर या ठिकाणी संत तुकाराम हे जे रचनाकार आहेत, तर ते परमेश्वराला विठ्ठलाच्या भेटीची त्यांना ओढ लागलेली आहे ते या पूर्ण ओळीतून कवितेतून दर्शवतात. भेटी लागी जीवा म्हणजे भेटण्याची जीवाला आस लागलेली आहे. तर हे जे रचनाकार आहेत संत तुकाराम, त्यांचा आपण परिचय पाहूयात. संत तुकाराम, तर त्यांचं पूर्ण नाव आहे तुकाराम बोल्लोबा आंबिले मोरे. त्यांचा कालखंड जन्म आहे 1608, मृत्यू 1650. तर हे जे संत तुकाराम आहेत हे थोर संत कवी आहेत. त्यांनी व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारी वारकरी संप्रदायातील ते संत कवी आहेत. तर वारकरी संप्रदाय असं जर आपण म्हटलं की वारकरी म्हणजे काय, की जे आपण पाहतो की वारकरी काय करत असतो, पायी वारी करत असतो. म्हणजे तो पंढरपूरला या ठिकाणी पायी चालत त्या ठिकाणी जात असतो. दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगामधून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वानुभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात. तर त्यांनी आपल्या अभंगामधून काय केलेलं आहे की दैववाद, दांभिकता, अहंकारी वृत्ती आणि दुराचार यांना विरोध केलेला आहे. आणि जीवनाचा आदर्श जी तत्त्व असतात जीवनामध्ये, जसं प्रेम, नैतिकता, करुणा, सर्वानुभूती ईश्वर या मूल्यांना त्यांनी आपल्या रचनेमध्ये स्थान दिलेलं आहे. प्रस्तुत अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेले आहे. तर आपण रचना पाहूयात. पहिल्या 2 ओळी आहेत. भेटी लागी जीवा लागलिसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागलिसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. तर संत तुकाराम यांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ या ठिकाणी लागलेली आहे. तर त्यासाठी ते विठ्ठलाची भेट होईल, जी अशी विठ्ठलाची भेट व्हावी अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी ते रात्रंदिवस त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. भेटी लागी जीवा लागलिसे आस म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घेण्याची, विठ्ठलाला पाहण्याची, विठ्ठलाला भेटण्याची या ठिकाणी जीवाला ओढ लागलेली आहे, तशी इच्छा आहे. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. आणि त्यासाठी रात्रंदिवस ते काय करत आहेत, विठ्ठलाच्या भेटीसाठी त्यांची वाट पाहत आहेत. आपण पाहतो की या ठिकाणी श्री विठ्ठल आहेत आणि संत तुकाराम यांचं या ठिकाणी चित्र आहे. तर संत तुकाराम या ठिकाणी आपल्या जे परमेश्वर आहेत विठ्ठल, त्यांच्याकडे ते याचना करतात. परमेश्वर भेटीची कृपा व्हावी अशी त्या ठिकाणी ते त्यांच्याकडे याचना करत आहेत. तर त्यासाठी ते पुढे उदाहरण देतात की पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. तर अशा प्रकारे त्यांची वाट पाहण्याची जी कृती आहे, तर त्याच्यामध्ये ते उदाहरण देतात की पौर्णिमेचा चंद्रमा आणि चकोरा या दोघांचं ते या ठिकाणी उदाहरण देतात. की पौर्णिमेचा चंद्रमा कसा असतो, आपण पाहतो की पौर्णिमेचा चंद्रमा जो गोल असतो, पूर्ण प्रकाशमय असतो, तर तो चकोर पक्षासाठी अतिशय त्या पक्षासाठी तो महत्त्वाचा असतो. तर चकोर पक्षी जसं या पौर्णिमेच्या चंद्राची आतुरतेनं वाट पाहत असतो, तर तशा प्रकारे माझं मनसुद्धा, मी सुद्धा या ठिकाणी श्री विठ्ठलाच्या
भेटीची आणि दर्शनाची त्या ठिकाणी वाट पाहत आहे, असं ते आपल्या कृतीतून अभंगातून त्या ठिकाणी सांगतात. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, म्हणजे आपण पाहतो की चकोर पक्षी, तर चकोर पक्षाचं जीवन हे काय असतं, पौर्णिमेचा चंद्रमा. आणि चकोर पक्षी हा पौर्णिमेच्या चंद्रमाची नेहमी वाट पाहत असतो. तैसे माझे मन वाट पाहे, त्याचप्रकारे माझं मनसुद्धा या श्री विठ्ठलाची या ठिकाणी वाट पाहत आहे. तर पहिलं उदाहरण दिलेलं आहे पौर्णिमेचा चंद्रमा आणि चकोर पक्षाचं, या ठिकाणी उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. दुसरं उदाहरण ते देतात, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची. वाटुली म्हणजे वाट, दिवाळीच्या मुळा म्हणजे निमित्ताने, लेकी आसावली. तर अशा प्रकारे आपण पाहतो की ज्या मुली सासरी नांदायला जातात आणि तिथं गेल्यानंतर ते एक निमित्त शोधत असतात की कुठला तरी सण येईल आणि मला माहेरी जायला मिळेल, अशा प्रकारे त्या मुली एक निमित्त शोधत असतात. तशाच प्रकारे जसं दिवाळीचा सण असतो आणि त्या सासरी नांदायला गेलेल्या मुलींना माहेरी जायला मिळतं, की जसं दिवाळीच्या निमित्तानं या लेकी मुली आपल्या माहेरी जातात, त्यासाठी त्या वाट पाहत राहतात दिवाळीच्या सणाची, तशाच प्रकारे मी सुद्धा पंढरीला जाण्यासाठी, पंढरपूरला जाण्यासाठी या ठिकाणी वाट पाहत आहे. म्हणजे त्या ठिकाणी श्री विठ्ठल आहेत आणि श्री विठ्ठलाचं दर्शन होईल म्हणून पंढरीला जाण्यासाठी मी त्या ठिकाणी वाट पाहत आहे. तर अशा प्रकारे दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, म्हणजे दिवाळ सण जो असतो, आपण पाहतो की दिवाळ सण हा पूर्णपणे दिव्यांचा सण असा ओळखला जातो. त्या ठिकाणी मुली आपल्या माहेरी जातात आणि त्या ठिकाणी पूर्ण असा उत्साहाने तो दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. तर त्यानिमित्तानं माहेरी जायला मिळेल म्हणून मुली खूप खुश असतात. ज्या सासरी नांदायला गेलेल्या मुली असतात त्या खूप खुश असतात. तर तशाच प्रकारे मी सुद्धा माहेरी म्हणजे पंढरीला जाण्यासाठी वाट पाहत आहे आणि पंढरीला गेल्यानंतर त्या ठिकाणी मला श्री विठ्ठलाचं दर्शन होईल म्हणून मी पंढरीला जाण्याची त्या ठिकाणी वाट पाहत आहे. आता पुढचं उदाहरण आहे, भुकेलिवा बाळ अति शोक करी. भुकेलिवा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. भुकेलिवा बाळ म्हणजे भुकेलेलं बाळ, अति शोक करी म्हणजे ते खूप जोरजोरानं रडतं. कशासाठी? वाट पाहे उरी माऊलीची, कारण त्याला भूक लागलेली असते आणि भूक मिटवण्यासाठी त्याला आईची गरज असते, म्हणजे त्या आईची त्या ठिकाणी वाट पाहत असतं. जसं भुकेलेलं बाळ हे रडून आकांत करून आपल्या आईची वाट पाहतं, तशाच प्रकारे मी सुद्धा काय करत आहे, श्री विठ्ठलाची या ठिकाणी वाट पाहत आहे. जसं आई आणि मुलाचं, छोट्या बाळाचं जर आपण नातं पाहिलं तर ते इतकं वात्सल्यपूर्ण असतं की छोटं मूल हे भूक लागली काय कुठलीही गोष्ट असेल की ते आईच्या येण्याची त्या ठिकाणी वाट पाहतं. जसं ते पूर्णपणे आईवरती अवलंबून असतं. तर तशाच प्रकारे या ठिकाणी संत तुकारामसुद्धा श्री विठ्ठलाच्या दर्शनाची या ठिकाणी वाट पाहत आहेत. म्हणजे त्या ठिकाणी ते श्री विठ्ठलाला माऊलीच असं त्या ठिकाणी म्हणत आहेत. पुढचं उदाहरण पहा, पुढचा दृष्टांत, तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. तर अशा प्रकारे जशी बाळाला आईच्या वात्सल्याची ओढ लागलेली असते, तर तशाच प्रकारे ते म्हणतात मला सुद्धा तुझ्या दर्शनाची ओढ लागलेली आहे, तशीच भूक लागलेली आहे. तर या ठिकाणी धावूनी श्रीमुख म्हणजे तुझं या ठिकाणी दर्शन मला दे, अशा प्रकारे ते देवाला या ठिकाणी विठ्ठलाला विनवणी करतात. तर या ठिकाणी पहा परत एकदा, भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. तर या श्री विठ्ठलाला भेटण्याची मला म्हणजे संत तुकाराम म्हणतात की त्यांना ओढ लागलेली आहे आणि त्यासाठी ते रात्रंदिवस वाट पाहत आहेत. पुढचं उदाहरण, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, आणि आपल्या ह्या वाट पाहण्याच्या कृतीला ते दृष्टांतातून व्यक्त करतात.
पौर्णिमाचा चंद्रमा आणि चकोरा यांच्या दृष्टांतातून ते व्यक्त करतात की जसं पौर्णिमेच्या चंद्रमाची चकोर पक्षी जो आहे तो वाट पाहतो, तशा प्रकारेच माझं मन या ठिकाणी रात्रंदिवस श्री विठ्ठलाची वाट पाहत आहे. दुसरं उदाहरण दिलेलं आहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली पाहतसे वाटुली पंढरीची. जसं दिवाळीचा सण येईल आणि आपल्याला त्या ठिकाणी जायला मिळेल असं त्यांना वाटत असतं, तर त्या मुली माहेरी जाण्यासाठी वाट पाहत असतात. तर त्या प्रकारे माझं मनसुद्धा पंढरीला म्हणजे माहेरी जाण्यासाठी, म्हणजे ते विठ्ठलाला आई मानत आहेत, माऊली मानत आहेत आणि त्यामुळं पंढरीला जाण्यासाठी मी सुद्धा वाट पाहत आहे असं ते या ठिकाणी म्हणतात. वाटुली म्हणजे वाट. भुकेलिवा बाळ अतिशोक करी वाट पाहे उरी माऊलीची. भुकेलेलं बाळ काय करतं की ते जोरजोराने रडतं आणि आपल्या आईची वाट त्या ठिकाणी आपली भूक शमवण्यासाठी पाहत असतं. तुका म्हणे मज लागली से भूक धावूनी श्रीमुख दावी देवा. तर संत तुकाराम म्हणतात, मला सुद्धा या प्रकारे दर्शनाची भूक लागलेली आहे आणि हे परमेश्वरा तू धावत ये आणि मला तुझं दर्शन दे असं ते या ठिकाणी देवाला विनवणी करतात. तर अशा प्रकारे आज आपण भेटी लागे जीवा ही आपली संतवाणी पाहिलेली आहे.